तर देवगड बीचवरती बघा आम्ही फिरायला गेलो होतो ना, त्याच दिवशी आम्ही हडपीडला पण गेलो होतो स्वामींच्या मठामध्ये दर्शन घ्यायला. पण काय केलं की दिवसभर सगळीकडे आम्ही फिरलो आणि जेव्हा परतीचा प्रवास सुरू केला त्यावेळेस मग आम्ही इथे हडपीडला की नाही थांबलो होतो. माझी अशी खूप इच्छा होती की सगळ्यांनी ह्या मठामध्ये यावं आणि स्वामींचं दर्शन घ्यावं, कारण खूप सुंदर असं हे मठ किंवा मंदिर की नाही आहे. तर इथे बघा आता एंट्रीलाच छान अशा मूर्त्या वगैरे सर्व ठेवलेल्या आहेत. मठात येऊन स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग आजूबाजूचा जो परिसर आहे ना, तो सगळ्यांनी इथे फिरायला की नाही सुरुवात केली. समोर इथे बघा राहण्याची व्यवस्था आहे, जी छोटी बघा तुम्हाला इमारत दाखवली, तिथे छान अशी राहण्याची व्यवस्था आहे आणि खूप सुंदर असा मठ आहे. हा बघा छोटासा डॉगी होता, त्याच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर मग आजूबाजूचा परिसर आहे ना, तो सर्व फिरलो आम्ही. आणि हे समोर स्वामींच्या आवडीचं चाफ्याचं झाड. तर चला, आजचा मिनी ब्लॉग फक्त इतकाच. नवीन असाल चॅनलवर तर जरूर